नमस्कार व रामराम मंडळी सर्वांना. तरी आज विशेष म्हणजे तुम्हाला सांगण्याचा मुद्दा आहे की शेतामध्ये मेहनताना चालू केलेला आहे मी कालपासून. तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता माझ्या पाठीमागचं रान. हे बघा, मी पाळी पकडलेली आहे आणि मोठी पाळी पकडलेली आहे आणि चालू आहे बघा सकाळपासून त्याकडपासून तरी इथपर्यंत रान आणलेलं आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, इथं आमचे सर्जा आणि राजा आहेत बघा कसे आहेत, बघू शकता तुम्ही. तरी आणखीन इथून इकडे एवढं रान बाकी आहे त्या उसापर्यंत मारायचं. तरी काम मेहनताना चालू आहे. काही पावसाचं काही वातावरण काही नाहीच, पण मेहनत तर चालूच आहे आपली. आता पाऊस कुठं काय थांबला काय माहिती नाही. सर्व प्रोसिजर झालेला आहे. बघा शकता का आमचा राजा कसा मुंडे हलवून बोलतो बघा. तुम्हाला लय हुशार आहेत, एकदम शांतपणाने मस्त काम करतात. बघू शकता तुम्ही, त्याने बोलण्यावर कसं लक्ष पकडले बघा राजाने. आणि एक नंबर आहेत बरं का जुनी पण कामाला. काही अडचण नाही, मेहनत तर चालू आहे. आता काय करतं निसर्ग बघूया. आता निसर्गाच्या हातामध्ये आहे सर्व जे काय आहे. मेहनत तर करायचं काम आपलं आहे शेतकऱ्याचं. तरी शेतकऱ्याची मेहनत चालूच आहे. तरी पण बघू शकता तुम्ही. आणि सर्वांनी पावसासाठी शेतकरी संकटामध्ये आहेत. कधी पडतंय काय माहिती, काही सांगू शकत नाही. बघू शकता तुम्ही हो का. त्यामुळंच तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे. तरी सर्वांनी पेरणीला गडबड करू नये. पाऊस चांगला झाल्याच्या नंतरच पेरणी करा, नाही तर डबल 1-1 लाख रुपये घालण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे डबल पेरणीचं बरं का. नुसतं 1 लाख म्हणजे तुम्ही असं का म्हणतात आता तुम्ही म्हणसाल, तसं नाही. पण डबल जे आपण पेरतो त्यावेळेस पण डबल आपल्याला बी भरण लागतं, सर्व काही मेहनत करावं लागते, आणखीन पेरावं लागतं. बरोबर आहे का नाही राजा? बोल. बघू शकता राजा कशा काम करतोय बघा तेव्हा. चला आता मी चालू करतो.